हरिपाठ आपण अभंग बघणार आहोत। या अधिक महिन्याच्या निमित्तानं रोज एक अभंग आणि त्यावरचं निरूपण आपण ऐकणार आहोत। ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला हा हरिपाठ प्रसाद रूपाने नाथ महाराजांना एकनाथ महाराजांना मिळाला आणि तो त्यांनी सर्व लोकांपुढे आणला। अत्यंत सोप्या साध्या सहज भाषेत लिहिलेलं हे हरिपाठाचे अभंग आहे। 28 अभंग आहेत। प्रत्येक अभंगामध्ये एक एक पायरी पुढे जात जात नामस्मरणाचं महत्त्व ज्ञानेश्वर महाराज आपणा सर्वांना सांगतायत। मूळ ध्रुवपदाचा पहिला अभंगच असा आहे, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेदू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाची ये खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी। परमात्मा प्राप्तीचं एक द्वार म्हणजे साधन हरिनाम स्मरण आणि त्याचं क्षणभर जरी सेवन केलं तरी त्या योगानं गोडी निर्माण होऊन आपल्याला मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। तेणे मुक्ती चारी साधिये। चार मुक्ती कोणत्या आहेत? सरोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता। सरोकता म्हणजे साधकाला
भगवंताचं वास्तव्य ज्या ठिकाणी आहे त्या सान्निध्यात राहावयास मिळतं. समीपता म्हणजे साधकाला भगवंताच्या जवळच स्थान प्राप्त होतं. स्वरूपता म्हणजे साधकाला भगवंतासारखंच रूप प्राप्त होतं. आणि सायुज्यता म्हणजे साधक आणि देव यांचं मिलन होतं, ऐक्य घडतं, देहाचा विसर पडतो. या चारही मुक्ती साधिल्या जातात जेव्हा तुम्ही देवाच्या द्वारे क्षणभर उभे राहता तेव्हा. पण नुसतं क्षणभर उभं राहून उपयोग नाही. तेव्हा काय म्हटलं पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अशा नामस्मरण करणाऱ्या साधकाला आत्मज्ञान होणार तेव्हा त्याच्या पुण्याची गणती कोण करू शकेल. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ईश्वर नामस्मरण करण्यासाठी संसार सोडण्याची आवश्यकता नाही. तो करीत असताना तुमच्या जिव्हेला ईश्वर नामस्मरण करण्याची सवय लावा म्हणजे जावं. आणि त्यामुळं वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ईश्वर नामस्मरणाने मोक्ष प्राप्त होतो असं वेद आणि शास्त्र हे सुद्धा साक्ष देतात. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की देव साक्षात ईश्वर भक्तीनं कसा वश होतो हे पांडवांच्या घरी श्रीकृष्णानं उष्ट्या पत्रावळी काढली होत्या. या अशी उदाहरणं साक्षात व्यासांनी महाभारतात दिलेली आहेत. आणि तेच उदाहरण ज्ञानदेव आपल्याला सांगतात. आणि म्हणून पहिल्या कडव्यात ते म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेडे मुक्तेचारी साधी येगा. माऊलीच्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. आणि या देवाची द्वारी या शब्दाला तर फार मोठा अर्थ आहे. कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात तेव्हा त्याच्या मागे त्यांची अफाट साधना आहे. असं म्हणतात की या हरिपाठाची रचना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर नाथांच्या काळात केलेली आहे. साक्षात नाथांना माऊलींनी आळंदीला बोलवून घेत राजानं वृक्षाची तळ्याला लागलेली मुळी काढायला सांगितली आणि त्यावेळी प्रसाद रूपाने हरिपाठ दिली अशी एक कथा आहे. यात्रा साक्षात्काराचा किंवा चमत्काराचा भाग बाजूला ठेवला तरी एवढं आपण नक्की बनवू शकू की एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांचं सगळं वाङ्मय पुन्हा एकदा उजेडात आणलं. ज्ञानेश्वरीच्या अनेक ठिकाणच्या विखुरलेल्या प्रती एकत्र करून त्यावरनं आज आपण जी अध्ययन करतो ती ज्ञानेश्वरी तयार केली. नाथांचे आपणा सर्वांवर फार मोठे उपकार आहे. आणि हा त्यांना प्रसाद रूपाने मिळालेला हरिपाठ आहे. त्यामुळे हरिपाठाची रचना ही केव्हाही झालेली असली तरी आपण एवढं नक्की सांगू शकतो की ज्ञानेश्वरांचे एरवीचे बाप रखमादेवी वरू असं अभंगाची शेवटची खूण असलेली जे अभंग आहेत, विरहिणी आहेत, ज्ञानेश्वरीची रचना आहे. त्यापेक्षा हे हरिपाठाचे अभंग खूपच सोप्या भाषेत लिहिलेले आहेत, साध्या सरळ भाषेत लिहिलेले आहेत. आणि त्याचं महत्त्वाचं कारण एक नक्की आहे की नामस्मरण हा अत्यंत सोपा मार्ग आहे. आणि त्या सोप्या मार्गाने आपण भक्ती कशी करायची हेच या सगळ्या अभंगांमध्ये माऊलींना आपल्याला सांगायचं आहे. भक्तीच्या या साध्या प्रकाराबद्दल माऊली सांगतात, पण एकदम सगळं सांगत नाहीत. 28 अभंगामध्ये एक एक पायरी चढत आपल्याला ते सांगतात, जेणेकरून आपल्यासारख्या साधकांनाही ते समजायला खूप सोपं जावं. माऊलींचे शब्द पुन्हा एकदा आपण म्हणूया, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तीचारी साधी येव्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय.
सब संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पांडुरंग हरि वासुदेव हरि, पांडुरंग हरि वासुदेव हरि, पांडुरंग हरि वासुदेव हरि।